नमस्कार, मी शनाया। महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत शोकजनक ठरला आहे। जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचार सभांच्या निमित्ताने अजित पवार मुंबईहून बारामती दौऱ्यावर निघाले होते। मात्र बारामतीत लँडिंग करताना विमान कोसळून आग भडकली। यामध्ये अजित पवार यांच्यासह विमानातील 6 जणांचा मृत्यू झालाय। अजित पवार यांचे विमान सकाळी 9:15 वाजताच्या सुमारास बारामतीत लँड होणार होते। त्यावेळी विमान कोसळले आणि त्या विमानाने पेट घेतला। या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व 6 प्रवाशांचा मृत्यू झालाय। ज्या बारामतीत अजित पवार यांचं राजकारण रुजलं तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। अजित पवार यांची ओळख सर्वप्रथम एक कार्यक्षम प्रशासक म्हणून झाली। 1991 पासून बारामतीचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी हा मतदारसंघ विकासाचं मॉडेल म्हणून उभं केलं। रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण संस्था, सहकारी साखर कारखाने आणि स्थानिक पातळीवरची पायाभूत कामं यामुळे बारामतीचा चेहरा बदलला। ग्रामीण भागात असून देखील नियोजनबद्ध विकास कसा करता येतो याचं उदाहरण बारामती ठरल्याचं अनेकदा सांगितलं जातं। राज्य पातळीवर पाहिलं तर अजित पवारांकडे प्रामुख्याने जलसंपदा, वित्त यासारखी अत्यंत महत्त्वाची खाती राहिली आहेत। जलसंपदा मंत्री असताना सिंचन प्रकल्पांना गती देण्याचा त्यांचा प्रयत्न होता। रखडलेले प्रकल्प मार्गी लावणे, निधी उपलब्ध करून देणे आणि अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणणे हे त्यांचं प्रमुख उद्दिष्ट होतं। अनेक धरणं, कालवे आणि जलसाठा प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात पूर्णत्वाच्या दिशेने गेले। ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही। वित्त मंत्री म्हणून अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडताना शिस्तीवर भर दिला। राज्याच्या तिजोरीची स्थिती लक्षात घेऊन खर्चावर नियंत्रण ठेवणं, योजनांना निधी देताना प्राधान्यक्रम ठरवणं आणि आर्थिक शिस्त राखणं या बाबतीत त्यांच्या कार्यपद्धतीचा भाग राहिलाय। त्यामुळेच अधिकारी वर्गात अजित पवार हे काम करून घेणारे मंत्री म्हणून ओळखले जाऊ लागले। शेती आणि शेतकरी हा विषय महाराष्ट्रासाठी अत्यंत संवेदनशील आहे। दुष्काळी परिस्थिती असो किंवा पाणी टंचाई, अशा वेळी अजित पवारांनी थेट भूमिका घेतल्याचं आपण पाहिले। काही वेळा त्यांच्या विधानांवर टीका देखील झाली, पण प्रशासनाला हालचालीत आणून टँकर, पाणीपुरवठा योजना आणि तातडीचे उपाय राबवले गेले हे वास्तव देखील नाकारता येणार नाही। निर्णय घेण्यात विलंब न करता जबाबदारी निश्चित करणं ही त्यांची काम करण्याची पद्धत होती। सहकार क्षेत्रात देखील अजित पवारांचं काम महत्त्वाचं मानलं जातं। साखर कारखाने, दूध संघ आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जोडलेल्या संस्थांमध्ये त्यांचा प्रभाव मोठा होता। सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार आणि आर्थिक स्थैर्य निर्माण व्हावं अशी त्यांची नेहमीच भूमिका राहिली आहे। त्यामुळे त्यांना ग्रामीण महाराष्ट्रात मोठा पाठिंबा मिळाल्याचं देखील आपण नेहमीच पाहत आलोय। अजित पवार यांच्या कामगिरीकडे पाहताना टीकेचा सूर देखील दुर्लक्षित करता येत नाही। काही प्रकल्पांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, काही निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, पण त्याच वेळी काम केल्याशिवाय आरोप होत नाहीत असं म्हणणारा एक वर्ग देखील होता। अजित पवार हे कागदावर नाही तर प्रत्यक्ष मैदानात काम करणारे नेते होते। अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेच्या आज केंद्रस्थानी होते। प्रशासनावर त्यांची पकड, फाईल्सचा वेग आणि निर्णय क्षमता यामुळे ते सरकारमधील महत्त्वाचा चेहरा मानले जात होते। त्यांच्या कामाची पद्धत आवडो वा ना आवडो, पण त्यांच्या निर्णयाचा परिणाम राज्याच्या कारभारावर थेट होतो हे नक्की आहे। शेवटी एवढंच म्हणावं लागेल की अजित पवारांच्या कामगिरीकडे पाहताना ती फाईल काळी किंवा पांढरी नाही तर अनेक छटा असलेली आहे। विकास, प्रशासन, सहकार आणि आर्थिक शिस्त या क्षेत्रात त्यांनी ठसा उमटवला आहे। टीका, वाद आणि प्रश्न असून देखील महाराष्ट्राच्या राजकारणात काम करणारा, निर्णय घेणारा आणि परिणाम घडवून आणणारा म्हणून अजित पवार यांचं नाव कायम चर्चेत राहणार आहे। शेवटी एक गोष्ट सांगावी लागेल ती म्हणजे अजित पवार हे असे नेते होते ज्यांना दुर्लक्ष करून महाराष्ट्राचं राजकारण समजून घेता येणार नाही। ते या महाराष्ट्राचे नायक होते। त्यांच्या या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे।